आज आहे आषाढी एकादशी. सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज सर्वांचे उपवास आहे, आमचे पण उपवास आहे. हे पण घ्या, पहिले बाया पडून नंतर बोलू आपण पुढचं. आणि हो, ब्लॉग मी डायरेक्ट दुपारी जेवताना चालू केलं आहे. म्हटलं काल माझा बड्डे सेलिब्रेशन झाला. सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांचे मेसेजला पण मी रिप्लाय दिले. जर कोणाचं चुकून मागून राहिला असेल तर माफ करा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्वांना ओम नमो महादेव. शाहूद्र चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता ब्लॉग मी डायरेक्ट दुपारी जेवताना चालू केलं आहे. तर म्हटलं चला, आणि तरी पण घ्या आपली सुरुवात. तुम्हाला माहिती आहे, लेट हो काय हो, पण देवाच्या इथून दाखवल्याशिवाय सुरुवात होत नाही आपली. आणि म्हटलं काल माझा बड्डे सेलिब्रेशन झाला. सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांचे मेसेजला पण मी रिप्लाय दिले. जर कोणाचं चुकून मागून राहिला असेल तर माफ करा. आणि म्हटलं चला, काल केक वगैरे आणले. परत मम्मीने पावभाजी बनवली, ते पण दाखवतो तुम्हाला. पण सर्वात मोठा सीन असा झाला, पावभाजी बनवली पण एवढी डेंजर भाजी झाली ना, मम्मीकडून आणि माझ्याकडून चुकून मसाला भरपूर पडला गेला. तर एवढी तिखट झाली, पण छान झाली, म्हणजे एकदम भारी झाली. फक्त तिखट झाली, असं काय एवढं वाटत नाही. आता कसं गरमी असती तर लय वाट लागली असती, पण आता कसं पावसाळा म्हणून थंडीमध्ये एवढं तिखटचं काय वाटत नाही. तरी पण बघा, आता तेच खातो आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला. बघा, पावभाजीच खातो आहे. आणि जेरी दादा आमचे जेवण झोपलेत, त्यांचं झालं आहे जेवण. आणि इकडे मम्मी आहे, आणि इकडे देवांश आहे, आणि मी. म्हटलं चला आता आम्ही घेतो. पण देवांशला विचारा, कालची पावभाजी कशी होती सांग. पण तिकडले भयंकर हाक झाली ना, म्हणून आत्ता पण आम्ही पावभाजी आहे म्हणून आम्ही गेलो. मी आणि देवांश गेलेलो बाजारात. लिंबू वगैरे घेऊन आलो. का? कारण की नको बाबा, जामच तिखट झाली. ते बघा, लिंबू आहे, त्याच्या हातात लिंबू आहे बघा. आता लिंबू पिळतोय तो, कारण की खतरनाक तिखट झालेली. बापरे, असं वाटलं पण नाही आम्हाला. चुकी माझी झाली. मी मम्मीला बोललो का पावभाजीमध्ये कलरच नाही आहे भाजीला. मम्मीने मसाला टाक आणि झालं, पूर्ण पॅकेटच त्याच्यात ओतल्या गेलं. तर ती एवढी तिखट झाली भयंकर. म्हटलं आता काय नाही, जाऊ द्या. म्हणून तरी पण कसं कांदा होता, कोथिंबीर वगैरे होती, म्हणून एवढं काय नाही. मम्मीने तर जास्त खाल्लं नाही. मम्मीला पण तिखट सहन तर मला पण नाही होत. आम्ही जास्त तिखट खातच नाही घरातले. तिखट कोण खातं माहिती आहे तुम्हाला? मी ना खाता जास्त. हा, तिखट खातो. हा पण खातो तू, पण लिमिटमध्ये खातो. कधी कधी खातो. आम्ही तेवढं पण नाही खात. आम्ही एकदम कमी तिखट खातो. आमच्यापेक्षा तरी बरा तिखट खातो देवांशी मम्मी पण खाते. पण काल अशी झाली होती की देवांशच्या मम्मीची पण आग झाली, देवांशी आग झाली, माझी आग झाली, मम्मीची आग झाली, सर्वांची आग झाली. एवढी खतरनाक तिखट झाली ती. मग आता लिंबू वगैरे आणलं आहे. तर म्हटलं चला, ब्लॉग यासाठी चालू केला की बाबा तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या. खूप आवडलं मला. परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. या जेवायला, तर घेतो पावभाजी खाऊन. तर चला, भेटू आपण थोड्या वेळात ब्लॉगमध्ये कंटिन्यू. ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू, काया ही मलिन माझी चरणाशी. इच्छा घेऊन मनाची हुरी ग, पायी चालतो मी पंढरी ग. एक बाजूला दुनिया सारी ग, एक बाजूला माझा हरी ग. अशी पंढरी 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 ग, विठुरायाची नगरी नगरी ग. मित्रांनो, ब्लॉग आता दुपारी चालू केलं आहे. आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज सर्वांचे उपवास आहे, आमचे पण उपवास आहे. ते पण घ्या, पहिले बाया पडून नंतर बोलू आपण पुढचं. आणि हो, म्हटलं चला, उपवास आहे आमचे पण. माझा आहे, मम्मीचा आहे, बियामाईचा आहे. काय बघा, उपवासाचं आमचं काय बघू शकता. ताक आणि खिचडी, रताळी पण आहेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे रताळी पण आहेत. आणि हे बघा, आमच्या जेरीचा पण उपवास आहे. जेरीने पण रताळी खाल्ली. कॅमेरा चालू केला, जेरी तिकडे बघत. जेरी, हे बघ, इकडे 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 बघ. हे घे, हे बघू शकता. हां, तर चला, म्हटलं चला आता घेतो. उपवास येतो तर खायला, तुम्ही पण या उपवास खायला. आणि हो,
आम्ही बघा घरामध्ये काहीतरी नवीन एक सिस्टम केला, दाखवतो तुम्हाला. थांबा दाखवतो बघा. जागा चेंज केली आम्ही सर्व. हे बघा इथं डीजे होता. थांबा झूम झालाय जास्त, सॉरी. इथे डीजे होता, तर डीजे काढला, सगळी जागा बदलली. तर इकडून डीजे बघा कुठे गेलाय. डीजे गेला इकडे, जागा खाली केली, म्हणजे सर्व चेंज केलं. थोडं जाऊ द्या, थोडं बदल तर पाहिजेच. म्हणून मम्मी बोलत होती बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच दिवसापासून चाललं होतं तिचं बदल करूया. शेवटी आज टाईम भेटला म्हणून केलं. तर जाऊ दे. तर चला आता घेतो मस्त खिचडी वगैरे खाऊन. तुम्ही पण या खिचडी खायला. आणि जेरी इकडे तिकडे फिरतोय, तर जेरीला देऊ आपण. रात्र जर खाल्लं तर ठीक आहे. मग अशी खाल्लं त्याने, मला तर वाटतं पोट भरले म्हणून तो आता काही खात नाही. तर चला या तुम्ही पण खिचडी खायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असतील कोणी त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत बाय बाय.